नमस्ते बच्चों। बच्चों, आप सब अच्छे होंगे, पढ़ाई कर रहे होंगे। बच्चों, मेरा नाम है अब्दुल खादर जिलानी, श्री काशी महालिंग स्वामी प्रौढ़शाला बी दुर्गा, होलके तालुक, चित्रदुर्गा जिला। यहाँ पर मैं बच्चों हिंदी शिक्षक के रूप में कार्य कर रहा हूँ। तो बच्चों, मैं आज तृतीय भाषा हिंदी वल्लरी 9वीं कक्षा इस पाठ्य पुस्तक से मैं आपके सामने एक नई कविता लेकर आपके सामने आया हूँ। तो बच्चों, आप अपने पाठ्य पुस्तक निकालिएगा। तो बच्चों, मैं आपको आज जो पद्य करने जा रहा हूँ, तो मैं आपको एक प्रश्न पूछूंगा, आप उस प्रश्न का उत्तर दीजिए। तो बच्चों, हमें पाठशाला जाना है, तो कैसे आते हैं हम? अच्छा, कोई साइकिल लेकर और तुम आप बस में। अच्छा, तो आप यहाँ पे करीब में हैं, तो आप कैसे आओगे? चलते आओगे। बहुत अच्छा। तो बच्चों, तो ये काम किसका है? हमारा है। बहुत अच्छा। तो चलना हमारा काम है। तो इसी पद्य को लेकर आज मैं आपके सामने आया हूँ। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ಇವತ್ತು 9ನೇ ತರಗತಿಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ವಲ್ಲರಿ ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ತೆರೆಯಿರಿ. ಈ ಪುಸ್ತಕದಿಂದ ನಾನು ನಿಮಗೆ 10ನೆಯ ಪಾಠ ಅಂದರೆ ಈ 10ನೆಯ ಪದ್ಯವನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೇನೆ. ಪಾಠದ ಹೆಸರು ಚಲನಾ ಹಮಾರ ಕಾಮ್ ಹೇ, ಅಂದರೆ ಸಾಗುವುದು ನಮ್ಮ ಕೆಲಸ, ನಡೆಯುವುದು ನಮ್ಮ ಕೆಲಸ. ಈ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೇನೆ. तो बच्चों, मैं चलना हमारा काम है इस पद्य को जो लिखने वाले रचयित कवि कौन है जानते हैं? देखिए, यहाँ पर उनका चित्र है। शिवमंगल सुमन, शिवमंगल सिंह सुमन जी, इनका यहाँ पर चित्र है, आप इन्हें देख लीजिए। तो कवि यहाँ पर पहले इस पद्य को बताने से पहले मैं इनका कवि परिचय आपको दूंगा। आप इनके कवि परिचय को ठीक से ध्यान से सुनिए, और जहाँ पर मैं जो उनकी यहाँ पर जीवनियों को बताते जाऊंगा और उनके यहाँ पर रचित कृतियों को बताते जाऊंगा और उनको मिले हुए पुरस्कारों को बताऊंगा। तो बच्चों, यहाँ पर मैं जो आपको दिखा रहा हूँ, ये इस कविता की कवि परिचय को आप जानिएगा। एक प्रसिद्ध हिंदी कवि और शिक्षाविद थे। उनकी मृत्यु के बाद भारत के तत्कालीन प्रधानमंत्री ने कहा, डॉक्टर शिवमंगल सिंह सुमन केवल हिंदी कविता के क्षेत्र में एक शक्तिशाली चिन्ह ही नहीं थे, बल्कि वह अपने समय की सामूहिक चेतना के संरक्षक भी थे। शिवमंगल सिंह सुमन का जन्म 5 अगस्त 1915 को उत्तर प्रदेश के उन्नाव जिले के झगेरपुर में हुआ था। वह एक अग्रणी हिंदी लेखक और कवि थे। उन्होंने एक एम.ए. और पीएचडी अर्जित किया। बनारस हिंदू विश्वविद्यालय से हिंदी में उन्हें सन 1950 में डी.लिट के साथ भी सम्मानित किया गया। शिवमंगल सिंह सुमन ने
1968 से 1978 के दौरान विक्रम विश्वविद्यालय उज्जैन के कुलपति के रूप में काम किया। उत्तर प्रदेश हिंदी संस्थान लखनऊ के उपराष्ट्रपति 1956 से 1961 के दौरान प्रेस और सांस्कृतिक अटैच भारतीय दूतावास काठमांडू नेपाल और 1977 से 1978 के दौरान अध्यक्ष भारतीय विश्वविद्यालय संघ नई दिल्ली रहे। वह कालिदास अकादमी उज्जैन के कार्यकारी अध्यक्ष थे। 27 नवंबर 2002 को दिल का दौरा पड़ने से उनका निधन हो गया। उनकी रचनाएं निम्नलिखित हैं। हिल्लोर 1939 में, जीवन के गान 1942 में, युग का मोल 1945 में, प्रलय सृजन 1950 में, विश्वास बढ़ता ही गया 1948 में, बिंद हिमाचल 1960 में, मिट्टी की बारात 1972 में, वाणी की व्यथा 1980 में, कटे अंगूठों की बंदरवाने 1991 में। उन्होंने उल्लेखनीय कविताओं की भी रचना की, जैसे सांसों का हिसाब, चलना हमारा काम है, मैं नहीं आया तुम्हारे द्वार, असमंजस, पतवार, सूनी सांझ, विवशता, मैं बढ़ा ही जा रहा हूँ, आभार पर आँखें नहीं भरी, मृतिका दीप, जल रहे हैं दीप, जलती है जवानी आदि। उन्होंने कई सम्मान भी और पुरस्कार भी प्राप्त किए, जैसे पद्मश्री 1974 ईस्वी में, पद्म भूषण 1999 ईस्वी में, देव पुरस्कार 1958 ईस्वी में, सोवियत लैंड नेहरू पुरस्कार 1974 ईस्वी में, साहित्य अकादमी पुरस्कार 1974 में, मिट्टी की बारात के लिए शिखर सम्मान एमपी से 1993 में, सरकार भारत भारती पुरस्कार 1993 ईस्वी में, डीलिट्स भागलपुर विश्वविद्यालय 1973 में और डीलिट जबलपुर विश्वविद्यालय 1983 में। उन्होंने बहुत ही सम्मान प्राप्त किए। अच्छा बच्चों, आपने शिवमंगल सिंह सुमन जी का कवि परिचय जान लिया, उनकी जीवन की जीवनियों को आपने जान लिया, ठीक से उनके मिले हुए प्राप्त हुए पुरस्कारों को भी आपने देख लिया। तो बच्चों, मैं आपको शिवमंगल सिंह जी जो कविता आपकी कक्षा के लिए यहाँ पर प्रकाशित हुई है, तो इस कविता को मैं आपके सामने बता रहा हूँ। तो कविता यहाँ पर कविता के द्वारा कवि क्या उनका आशय है, इस आशय को हमें क्या करना है बच्चों, जान लेना बहुत आवश्यक है। तो चलना हमारा काम है, इस पद्य का आशय क्या है? चलना हमारा काम है, नड़ीव दु नम्म कर्तव्य, नम्म कर्तव्य, चलना हमारा काम है, ನಡೆಯುವುದು ನಮ್ಮ ಕೆಲಸವಿದೆ। ಹಾಗಾದರೆ ನೋಡಿ, ಈ ಕವಿತೆಯ ಆಶಯ ಏನಿದೆ? बच्चे इस कविता के द्वारा, ಮಕ್ಕಳು ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ यह सीख सकते हैं, ಏನು ಕಲಿಯಬಲ್ಲರು? कि जीवन के सफर में अनेक रुकावटें आती हैं। ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಗುವಾಗ ನಮ್ಮ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಅಡಚಣೆಗಳು ಬರುತ್ತವೆ, ಕಷ್ಟಗಳು ಬರುತ್ತವೆ। ಮಕ್ಕಳೇ,
ಮಕ್ಕಳೇ, ನಮ್ಮ ಜೀವನ ಇದೆಯಲ್ಲ, ಹುಟ್ಟಿನಿಂದ ಸಾವಿನವರೆಗೆ ನಾವು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬದುಕ್ತೀವಿ. ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಜನ್ಮ ಆಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಕೊನೆಯ ತನಕ ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಕ್ತಾನೇ ಇರಬೇಕು. ಸಾಗುವುದರೊಳಗೆ ಸುಖ ದುಃಖಗಳು ಎಲ್ಲವೂ ಬರುತ್ತವೆ. ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಡೆತಡೆಗಳಿಗೆ ನಾವು ನಿಲ್ಲದೆ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು. ಉನ್ಕಾ ಸಾಮನಾ ಕರ್ತೇವೆ. ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಡೆತಡೆಗಳ ನಾವು ಎದುರಿಸುತ್ತಾ लक्ष्य प्राप्ति तक कदम बढ़ाने वाला व्यक्ति ಆದರಣೀಯ ಹೋತಾ ಹೇ. ಹಾಗರೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಡೆತಡೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗುವುದು ಅವನು ಬಹಳ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಆದರಣೀಯ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗುತ್ತಾನೆ. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ಡಾಕ್ಟರ್ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಬಾಲ್ಯದ ಜೀವನ ನೋಡ್ತಾ ಹೋದರೆ ನಾವು ಅವರು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಗ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಜ್ಞಾನಿಗಳಾಗ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕ್ಷಿಪಣಿಗಳ ಪಿತಾಮಹ ಆಗ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಡೆತಡೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಇಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನಾವು ಅವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಓದಿ ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರೀಜಿಯವರು ಸುಮಾರು ಅವರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗಂಗಾ ನದಿಯನ್ನು ಅವರು ಈಜಿ ಮತ್ತೆ ಶಾಲೆಗೆ ಬಂದು ಶಾಲೆಯಿಂದ ಬರುವಾಗ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ದಡವನ್ನು ದಾಟಿ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಹೀಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಅಡೆತಡೆಗಳು ಬಂತು. ಹೀಗೆ ನಾವು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತೀವಿ. ಅವರಿಗೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡುವಾಗ ಅವರ ತಂದೆಯವರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವರು ದೈವಾಧೀನರಾಗ್ತಾರೆ. ಇವರ ಮೇಲೆ ಪೂರ್ತಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರುತ್ತೆ. ಮುಂದೆ ಅವರ ದೇಶದ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗ್ತಾರೆ. ಭಾರತದ ಹೆಸರನ್ನು ಅವರು ಅಮೆರಿಕಾದ ಶಿಕಾಗೋದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಂತಹ ಸಾಧನೆಗಳು ಮಾಡಿದಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಕ್ಕಳೇ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ತವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎದುರಿಸುತ್ತಾ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು. ಯಹಿ पाठ का आशय है बच्चों, चलना हमारा काम है। उसमें बहुत से रुकावटें आते हैं, उसे हमें क्या करना है, धीरे से उसके सामना करते हुए आगे बढ़ना है। तो बच्चों, मैं अब आपको इस पद्य को लय और राग से स्पष्टता से पढ़ूंगा, आप ಧ್ಯಾನಪೂರ್ವಕ ಸುನಿಯಾ. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪದ್ಯವನ್ನು ನಾನು ಓದುತ್ತೇನೆ, ತಾವು ಬಹಳ ಗಮನಿಟ್ಟು ಕೇಳಿ. गति प्रबल पैरों में भरी, फिर क्यों रहूं दर दर खड़ा, जब आज मेरे सामने है रास्ता मेरे सामने, है रास्ता इतना बड़ा, जब तक न मंजिल पा सकूं तब तक मुझे न विराम है, चलना हमारा काम है। मैं पूर्णता की खोज में दर दर भटकता रहा हूं, प्रत्येक पग पर कुछ ना कुछ रोड़ा भटकता ही रहा, निराश क्यों मुझे, जीवन इसी का नाम है, चलना हमारा काम है। साथ में चलते रहे, कुछ बीच में ही फिर गए, गति ना जीवन की रुकी, जो गिर गए सो गिर गए, जो गिर गए सो गिर गए, जो रहे हरदम उसी की सफलता उत्तम है, चलना हमारा काम है। तो बच्चों, आपने इस पद्य को सुना, आप भी इसी तरह ध्यानपूर्वक पढ़िएगा। तो बच्चों, मैं इस पद्य को जिस तरह पढ़ा हूँ, इसमें बहुत से नए शब्द आए हैं, तो नए शब्दों को बच्चों मैं बताऊंगा, आप लिख लीजिएगा. ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಪದ್ಯವನ್ನು ಓದಿದ್ದೇನೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ತಾವುಗಳು ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಓದಿ ಅದರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ
ಶಬ್ದಗಳು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಅದರ ಅರ್ಥ ಹೇಳ್ತೀನಿ, ತಾವುಗಳು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. नए शब्द. गति का अर्थ है चाल. पैर, पांव, पादप. दर, द्वार. रास्ता, मार्ग, दारी. मंजिल, लक्ष्य, गुरी. शोध, खोज, ಹುಡುಕುವುದು, ಸರ್ಚ್. ಪಗ್, ಕದಂ, ಹೆಜ್ಜೆ. ರೋಡ, ಈಂಟ್ ಕಾ ಪತ್ಥರ್, ಇಟ್ಟಿಗೆ ಅಥವಾ ಕಲ್ಲು. ಅಟಕ್ತಾ ರಹನಾ, रोकता रहना. उत्तम, अच्छा, ಒಳ್ಳೆಯದು. तो बच्चों, आपने इन नए शब्दों को आप लिख लीजिएगा. जब भी आप पाठ पढ़ेंगे या पद्य पढ़ेंगे तो इन शब्दों को हमें लिखकर इनको सामने रखते हुए पढ़ेंगे तो हमें पद्य कविता समझ में आएगी. तो बच्चों, मैं अब इस कविता का वर्णन करूंगा. इसमें आने वाले संदर्भों को देखिए और इस पद्य से हमें क्या प्राप्त करना है, ये पद्य हमें क्यों दिया गया है. यहाँ पर शिवमंगल सिंह सुमन जी हमें क्या बता रहे हैं, ये क्या बताना चाह रहे हैं, इस पद्य से हमें क्या प्राप्त करना है, इसको हमें लिखना है. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೇನು ಅಡೆತಡೆಗಳು ಬರ್ತವೆ, ನಾವು ಹೇಗೆ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು, ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ಕವಿ ಏನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಗಮನವನ್ನು ಹರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ ನೋಡಿ, ಈ ಪದ್ಯವನ್ನು ನಿಮಗೆ ವಿವರಣಾತ್ಮಕ ನಾನು ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ. ತಾವುಗಳು ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ಳಿ. तो सुनिए, गति प्रबल पैरों में भरी. तो यहाँ पर चाल हमारे पैरों में भरी हुई है. ನಮ್ಮ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ತುಂಬಿದೆ. फिर क्यों रहूं दर दर खड़ा. ಆದರೆ ನನ್ನ ಪಾದಗಳಲ್ಲಿ, ನನ್ನ ಕಾಲುಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಆದರೂ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಲೆದಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದರ್ ದರ್ ಖಡಾ. ಫಿರ್ ಕ್ಯೂ ರಹೂ ದರ್ ದರ್ ಖಡಾ. ನಾನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಗುರಿ ತಲುಪಿಸಲಾಗಿ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆಗೆ ಅಲೆದಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆಗೆ ಅಲೆದಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜಬ್ ಆಜ ಮೇರೆ ಸಾಮನೆ. ಇವತ್ತು ನನ್ನ ಮುಂದೆ ಹೈ ರಾಸ್ತಾ ಇತನಾ ಪಡಾ. ನೋಡಿ, ಈಗ ನೀವೆಲ್ಲ 9ನೇ ತರಗತಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಹೌದಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಬಹಳ ಉದ್ದನೆಯ ದಾರಿ ಇದೆ. आपके सामने एक लंबी मंजिल है, उस मंजिल को आप पाना है. आपको वो रास्ता क्या है, नहीं बहुत दूर तक चलकर जाना है. आप कुछ ना कुछ तब ಹಾಸಿಲ್ ಕರ್ ಪಾವೋಗಿ. ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಗುರಿ ಇದೆ, ಆ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕಂದ್ರೆ ದಾರಿ ತುಂಬಾ ದೂರಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಆ ದಾರಿಯಿಂದ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನೋಡಿ. ಜಬ್ ತಕ್ ನ ಮಂಜಿಲ್ ಪಾ ಸಕೂ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾನು ನನ್ನ ಗುರಿಗೆ ತಲುಪುವುದಿಲ್ಲ, ತಬ್ ತಕ್ ಮುझे ನಾ ವಿರಾಮ ಹೇ. ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ವಿರಾಮ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನನಗೆ ನಾನ್ ಸ್ಟಾಪ್, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾನು ನಿಲ್ಲಂಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾನು ಮಾಡಬೇಕು, ಸಾಕ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. ತಬ್ ತಕ್ ಮೈ ಚಲ್ತಾ ಹಿ रहना चाहिए. जब तक मुझे अपनी मंजिल नहीं मिली तब तक मैं अपनी मंजिल की ओर चलता रहना चाहिए. चलना हमारा काम है. ನಡೆಯುವುದು ನಮ್ಮ ಕೆಲಸವಿದೆ, ಮುಂದೆ ಸಾಗುವುದು ನಮ್ಮ ಕೆಲಸವಿದೆ. तो बच्चों, आप 9वीं कक्षा पढ़ रहे हैं. 10वीं कक्षा समाप्त करके आपके लिए बहुत से अलग 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 रास्ते होंगे. जैसे कोई विद्यार्थी आर्ट्स सीखेगा, कोई कॉमर्स,
कोई साइंस। तो यहाँ पर तीनों विध हैं। उसके बाद कोई डिप्लोमा, कोई ITI, कोई अपने अलग अलग कामों के लिए चले जाएंगे। तो बच्चों इससे आपको क्या पाना है, क्या प्राप्त करना है, तो आप ही निर्णय कर पाओगे। तो यहाँ पर आपकी मंजिल के लिए आपको चलना है, चलना हमारा काम है। ಯಾರು ನಿಲ್ತಾರೆ ಅವರು ಸೋಮಾರಿಗಳಾಗ್ತಾರೆ, ಯಾರು ಪರಿಶ್ರಮ ಪಡೋದಿಲ್ಲ ಅವರೇನಾಗ್ತಾರೆ, ತನ್ನ ಗುರಿಗೆ ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। तो सुनिए बच्चों, आगे की पंक्ति में क्या कह रहे हैं कवि, मैं पूर्णता की खोज में, ನಾನು ಪೂರ್ಣತೆಯ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಡುತ್ತಾ, ಪೂರ್ಣತೆಗೆ ಹುಡುಕುತ್ತಾ, मैं पूर्णता की खोज में, खोज ಅಂದ್ರೆ ಹೆಜ್ಜೆ, सर्च, ढूंढना। तो मैं पूर्णता की खोज में, ನಾನು ಪೂರ್ಣನಾಗಬೇಕು, ಒಂದು ನನ್ನ ಗುರಿ ಇದೆ, ಆ ಗುರಿಗೆ ತಲುಪಬೇಕು। ಕೆಲವರು ವೈದ್ಯರಾಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀರಾ, ಕೆಲವರು ಶಿಕ್ಷಕರಾಗಲಿಕ್ಕೆ, ಕೆಲವರು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ, ಕೆಲವರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ, ಹಲವಾರು ನಿಮ್ಮ ಆಸೆಗಳದಾವು। ಆ ಆಸೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವನು ತನ್ನ ದಾರಿಗೆ ಹಿಡಿದು ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। मैं पूर्णता की खोज में, कवि कह रहे हैं हमें, दर दर भटकता ही रहा, ಅದರಗೋಸ್ಕರ ನಾನು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಲೆದಾಡುತ್ತಾನೆ ಇದ್ದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಸಾಫಲ್ಯದ ಸಲುವಾಗಿ, ನನ್ನ ಸಫಲತೆಯ ಸಲುವಾಗಿ ನಾನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹುಡುಕ್ತಾನೆ ಇದ್ದೇನೆ, ಅಲೆದಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। प्रत्येक पग पर कुछ ना कुछ रोड़ा अटकता ही रहा, ನಾನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಡೆತಡೆಗಳು ಬಂದೇ ಬರುತ್ತಿದ್ದವು। यहाँ पर ರೋಡಾ ಅಟಕನ, ನನಗೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎದುರಾಗ್ತಿದ್ದವು। ಜಹಾಂ ಪರ್ ಭಿ ಗಯಾ मैंने, ಎಲ್ಲೇನೋ ಹೋದೆ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ತೊಂದರೆಗಳು ಉದ್ಭವ ಆಗ್ತಿತ್ತು। ಈಗ ನೋಡಿ, ಕೆಲವೊಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಏನೋ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಬಡತನ ಇರ್ತಾರೆ, ಇವನು ಭಾಳ ಬುದ್ಧಿವಂತ ಇರ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ಮುಂದಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಆರ್ಥಿಕವಾದಂತಹ ಅಸಹಾಯಕತೆ ಇರುತ್ತೆ। ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನೋ ಯಾವುದೇ ತರಹದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಇರುವುದಿಲ್ಲ, ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕಾಯಿಲೆಗಳು ಇರುವುದರಿಂದ ಅವರು ಮುಂದಿನ ವ್ಯಾಸಂಗವನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿ ಯಾವಾಗಲೂ ಜಗಳಾಡ್ತಿರ್ತಾರೆ। ಆ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಮಗು ಆ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಮುಂದೆ ತನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಅವನು ಕೊಂಡಿದ್ದಾಗ್ತಾನೆ। ಇವೆಲ್ಲ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಾವು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಪೋಷಕರ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನೋಡಿದಾಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಮೇಲೆ ಯಾವ ಯಾವ ರೀತಿಯಂತಹ ಪ್ರಭಾವಗಳು ಬೀರುತ್ತವೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇವೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮ್ಗೆ ಬರ್ತವೆ। ಆಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕಾಯಿಲೆ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳು ಬೇರೆ ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾವೆ। ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಒಂದು ಯಾವುದೋ ಕಾಯಿಲೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದು, ಅವಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಅವಳಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತೋರಿಸಿಬಿಟ್ಟು ಯಾವುದೋ ಒಂದು ಶನಿ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಹರಕೆ ಹೊತ್ತಿ ಅವಳಿಗೆ 8 ದಿನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಒಂದು ಕಡೆ ಅವಳನ್ನು ಆ ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಅಂತ ಇಂಥ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳಿಗೆ ಮಾಯ ಮಂತ್ರ ಮಾಟ ಮಾಡ್ತಾ ಅವಳ ಜೀವನವನ್ನೇ ಹಾಳು। ಹೀಗಾಗಿ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ 10ನೇ ತರಗತಿಯ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಕುಂದಿರಲಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ। ಇಂತಹ ಏನು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳು ಇದ್ದಾವೆ। तो बच्चों, यहाँ पर हमें क्या करना चाहिए, बहुत सी कठिनाइयाँ आते हैं, तो उसे हमें क्या करना चाहिए, उसे धीरे से सॉल्व करते हुए, उन कठिनाइयों को हमें धीरे से हल करते हुए आगे बढ़ना चाहिए। ಆ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಾ ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು। निराशा क्यों मुझे, कवि कह रहे हैं, फिर भी मैं निराश क्यों हूं, ನಾನು ಯಾಕೆ ನಿರಾಶೆ ಆಗಿದ್ದೇನೆ। ಜೀವನ್ ಇಸಿ ಕಾ ನಾಮ ಹೈ, ಹಾಗಾದರೆ ಜೀವನ ಇದರದ್ದೇ ಹೆಸರು। ಯಾಕಂದರೆ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕಷ್ಟಗಳು ಬಂದೇ ಬರುತ್ತವೆ। ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿ ಜಲಚರಗಳು ಅಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಅವುಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ ಅಂತಕ್ಕಂಥ
ಅಂತಃ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಮಾನವನಿಗೆ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಹಲವಾರು ಕಷ್ಟಗಳು ಬರುತ್ತವೆ. ತೋ ಇಸಿ ಕಾ ನಾಮ್ ಜೀವನ ಹೇ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಗಳು ಬರುತ್ತವೆ, ಹಾಗೆ ಸಂತೋಷದ ಗಳಿಗೆಗಳು ಬರುತ್ತವೆ. ಕಷ್ಟಗಳ ಬಂದಾಗ ಅದನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಾ ಮುಂದೆ ಹೋದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಗುರಿಗೆ ನಾವು ತಲುಪುತ್ತೇವೆ. ನೀವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕೇಳಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕೇಳಿ, ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಈ ಒಂದು ಗುರಿಗೆ ತಲುಪಿದರ ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ವಿವರಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳನ್ನು. ನಾವು ಭರತ್ಲಾಲ್ ಮೀನಾ ಅಂತ ಒಬ್ಬ ಬಿಹಾರದ ಒಳ್ಳೆಯ ಏನಂದರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿ ಬಂದಿದ್ದರು. ಹಾಸ್ಟೆಲ್ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ತುಂಬ ಬಡತನದಲ್ಲಿ ಅವರು ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಿದ್ದರು. ತುಂಬ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅವರು ಅನುಭವಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಅವರ ಆರ್ಟಿಕಲ್ನು ಪತ್ರಿಕೆಗಳು ಬಂದಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಉನ್ನತವಾದಂತಹ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿದಾಗ ಅವರ ಹಿಂದಿನ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ವಿಚಾರಿಸಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಈ ಒಂದು ಸ್ಥಾನ ತಲುಪಬೇಕಂದ್ರೆ ಅವರ ಹಿಂದಿನ ಪರಿಶ್ರಮ ಏನಿದೆ, ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟಾಗ ಆ ಫಲ ದೊರಕತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. तो यहाँ पर जब कठिनाई आते हैं तो हमें उसकी सामना करते हुए आगे बढ़ेंगे तो हम अपनी मंजिल को पावेंगे. तो बच्चों, मैं अंतिम चरणों को यहाँ पर बता रहा हूँ, आप ध्यानपूर्वक सुनिएगा. साथ में चलते रहे, जತೆಗೆ ಹೊರಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. कुछ बीच ही से फिर गए. ನೋಡಿ, ನಾವು ನಮ್ಮ ಗುರಿಗೆ ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಅಲ್ಲೇ ಸ್ಟಿಲ್ ಆಗಿ ಅಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ವहीं पे खड़ गए, वहीं पे रुक गए. ಜೊತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿ, ಬಾಲ್ಯದಿಂದ ನಾವು 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ ಓದ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು 7ನೇ ತರಗತಿಗೆ ಶಾಲೆಗೆ ಬಿಡ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಪರಿಸರದ ಪ್ರಭಾವ. 2ನೇದು 10ನೇ ತರಗತಿ ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಲ್ಲಿಯೇ ಅವರು ಉತ್ತೀರ್ಣ ಆಗದೆ ಅಲ್ಲೇ ಉಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸೆಕೆಂಡ್ PU, BA, ME, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಯಾವ ಹುದ್ದೆಯನ್ನು ನಾವು ಪಡಿಬೇಕು, ಯಾವ ಕೋರ್ಸ್ ನಾವು ತಗೋಬೇಕು ಅದರ ನಿಲ್ತಾ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಕೆಲವೊಂದು ಜನ ಅವರು ಅಸಹಾಯಕರಾಗಿ ಮುಂದೆ ಪರಿಶ್ರಮ ಪಡಲಾರದೆ ಅವರು ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಾಗ್ತಾರೆ, ಅನಕ್ಷರಸ್ಥರಾಗ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ತನ್ನ ಗುರಿಗೆ ತಲುಪದೆ ಉಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಇದನ್ನು ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಮುಂದೆ ಸಾಕ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಅವರು ಗುರಿ ಕಾಣ್ತಾರೆ. ಗತಿನ ಜೀವನ ಕಿ ರುಕಿ, ಯಾರು ನಿಲ್ಲಲಿಲ್ಲ, ಅವರ ಜೀವನದ ಗತಿ ನಿಲ್ಲಲಿಲ್ಲ. ಜೋ ನಹಿ ರುಕೆ वो आगे बढ़े. जीवन गति न जीवन की रुकी, जो गिर गए सो गिर गए. ಯಾರು ಹಿಂದುಳ್ಕೊಂಡ್ರು, ಯಾರು ಬಿದ್ದರು ಅವರು ಬಿದ್ದೇ ಬಿಟ್ರು. ಯಾರು ಹಿಂದುಳ್ಕೊಂಡ್ರು ಅವರು ಮುಂದೆ ಸಾಗಲಿಲ್ಲ, ಅವರು ಅಲ್ಲಿಯೇ ಉಳ್ಕೊಂಡ್ರು. ಜೋ ರಹೆ ಹರ್ದಮ್, ಯಾರು ಅಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಸಾಗಲಿಕ್ಕೆ ಉಳ್ಕೊಂಡ್ರು, ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟರು, ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುಂದೆ ಸಾಗಿದರು. ಉಸಿ ಕಿ ಸಫಲತಾ ಉತ್ತಮ ಹೇ, ಸಾಗಿದವರು ತಮ್ಮ ಸಾಧನೆಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದರು, ತಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಿದರು. ತನ್ನ ಗುರಿ ತಲುಪಿ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಮಹಿಳೆ ವಿಚೇಂದ್ರಿ ಪಾಲ್ ಅವರು ಎಷ್ಟು ಪ್ರತಿದಿನ ಮೌಂಟ್ ಎವರೆಸ್ಟ್ ಶಿಖರವನ್ನು ಹತ್ತಲಿಕ್ಕೆ ಪ್ರತಿದಿನ ಏನು ಮಾಡಿದರು, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಅವರ ಅಣ್ಣನ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡಿದರು, ದಿನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದರು. ಕೊನೆಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಭಾರತದ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳೆ ಮೌಂಟ್ ಎವರೆಸ್ಟ್ ಶಿಖರವನ್ನು ಹತ್ತಿದರು. ಹಾಗಾದರೆ ಅವರು ಭಾರತದ ರತ್ನ, भारत की बेटी. इस प्रकार विचेंद्री पाल अपना नाम प्रसिद्ध की. स्वर्ण अक्षरों में भारत के पन्नों में उनका नाम लिखा गया. ಮಕ್ಕಳೇ, ಭಾರತದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೆಯ ಮೌಂಟ್ ಎವರೆಸ್ಟ್ ಶಿಖರವನ್ನು ಹತ್ತಿದಂತಹ ಮಹಿಳೆ ವಿಚೇಂದ್ರಿ ಪಾಲ್. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಅಡೆತಡೆಗಳು ಬರುತ್ತವೆ, ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಬಾರದು.
ಅದಕ್ಕಿಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. तो बच्चों जो कठिनाई आते हैं उसकी सामना हमें करना चाहिए. जब उसका सामना करेंगे तो हम अपनी मंजिल को पावेंगे. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಂದಿಪಾಲ್ ತಮ್ಮ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದರು. इसी प्रकार कवि शिवमंगल सिंह सुमन जी यहाँ पर हमें कह रहे हैं कि जीवन में बहुत से कठिनाइयां आते हैं, लेकिन उन कठिनाइयों का सामना करते हुए जब हम आगे बढ़ेंगे तो हमें अपनी मंजिल को पावेंगे. जो रुक गए सो रुक गए, ಯಾರು ನಿಂತರು ಅವರು ಮುಂದೆ ಸಾಗಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. उसी की सफलता उत्तम है जिसने परिश्रम किया. ಯಾರು ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು ತಮ್ಮ ಗುರಿಗೆ ತಲುಪಿದರು. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತಾವು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಒಳಗಡೆಗಳು ಬರ್ತವೆ. ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಅದಕ್ಕೆ ಎದುರಿಸುತ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು. ಆವಾಗ ನಾನು ಬಯಸಿದ್ದು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಆಸೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿದೆ. तो बच्चों, यहाँ पर पद्य का अंतिम यहाँ पर चरण है, चलना हमारा काम है. तो इस प्रकार अंतिम चरणों में कवि कह रहे हैं चलना हमारा काम है, चलना हमारा काम है, चलना हमारा काम है. तो बच्चों, आपने इस पद्य को सुना, तो मैं इस पद्य को यहाँ पर गीत के रूप में गाऊंगा. आप ध्यानपूर्वक सुनिएगा. गति प्रबल पैरों में भरी, फिर क्यों रहूं दर दर खड़ा. जब आज मेरे सामने है रास्ता इतना बड़ा, जब तक न मंजिल पा सकूं तब तक मुझे ना विराम है. चलना हमारा काम है, चलना हमारा काम है. मैं पूर्णता की खोज में दर दर भटकता ही रहा. प्रत्येक पग पर कुछ न कुछ रोड़ा अटकता ही रहा. निराशा क्यों मुझे, जीवन इसी का नाम है. चलना हमारा काम है, चलना हमारा काम है, चलना हमारा काम है. साथ में चलते रहे, कुछ बीच ही से फिर गए. गति ना जीवन की रुकी, जो गिर गए सो गिर गए, जो गिर गए सो गिर गए. जो रहे हरदम उसी की सफलता उत्तम है. जो रहे हरदम उसी की सफलता उत्तम है. चलना हमारा काम है, चलना हमारा काम है, चलना हमारा काम है. गति प्रबल पैरों में भरी, फिर क्यों रहूं दर दर खड़ा. गति प्रबल पैरों में भरी, फिर क्यों रहूं दर दर खड़ा. जब आज मेरे सामने है रास्ता इतना बड़ा, जब तक न मंजिल पा सकूं तब तक मुझे ना विराम है. चलना हमारा काम है, 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 चलना हमारा काम है. अच्छा बच्चों, आपने इस पद्य को सुना. तो बच्चों, इस पद्य को आप भी कंठस्थ कीजिएगा. मಕ್ಕಳೇ, ಈ ಪದ್ಯವನ್ನು ತಾವು ಕಂಠಪಾಠ ಮಾಡಿ. तो बच्चों, मैं इस पद्य में आने वाले अभ्यास से कुछ व्याकरण अंश समझाता हूँ. आप ध्यानपूर्वक सुनिएगा. तो यहाँ पर हमें आज विलोम शब्दों को देखेंगे. तो विलोम शब्द किसे कहते हैं बच्चों? जो शब्द से उल्टे अर्थ बताते हैं उसे हम विलोम कहते हैं. जैसे यहाँ पर लड़का है, लड़का का यहाँ पर वृत्त पद क्या होता है? लड़की. तो
तो भूमि, उसका विरुद्ध पद क्या होता है? आकाश। तो मैं बच्चों ऐसे ही कुछ शब्द यहाँ पर लिखूंगा, आप उनका उत्तर देते जाइएगा। विलोम शब्द, पहला शब्द है विराम, विराम। दूसरा शब्द है पूर्णता, पूर्णता। तीसरा शब्द है निराशा, चौथा शब्द है सफलता, सफलता। तो बच्चों इन शब्दों को आप इनके अर्थ उल्टे निकालिए। तो पहला है विराम, विराम को हमें क्या करना चाहिए? अ लगाने से क्या हुआ? शब्द अविराम हो गया। तो यह बच्चों क्या है? उल्टा शब्द है, अर्थात इसका विरुद्ध हो गया। इसी तरह पूर्णता, पूर्णता के सामने में बच्चों क्या लिखना चाहिए? अ लगाना चाहिए, अपूर्णता। बहुत अच्छा बताया, अपूर्णता। तो तीसरा है निराशा, लेकिन इसे क्या करना चाहिए बच्चों? इसके सामने निराशा है, इसे आ लगा के शा करना चाहिए, आशा, निराशा, आशा। और सफलता बच्चों, इसके सामने क्या लगाना चाहिए? अ लगाना चाहिए। यही भी क्या हो गया? असफलता। तो बच्चों बहुत अच्छा बताया आपने। तो इनको हमें इन शब्दों को क्या करना चाहिए? जो उल्टे अर्थ लगाने से ये पद क्या बन जाते हैं? उल्टे बन जाते हैं। इससे हमें क्या होता है? यह विलोम शब्द कहलाते हैं। तो बच्चों मैं अब आपको इस पाठ द्वारा यहां पर प्रश्न पूछूंगा, आप इन प्रश्नों के उत्तर बताइएगा। पहला प्रश्न है यहां पर, तो पहला प्रश्न है बच्चों, बताइएगा पैरों में कैसी गति भरी है? कौन बताएंगे? ओ तुम बताओगे? रानी बताओ, पैरों में कैसी गति भरी है? पैरों में प्रबल गति भरी है। बहुत अच्छा उत्तर आपने बताया रानी, बैठो। पवन तुम बताओ, दूसरा प्रश्न है कवि के अनुसार कब तक विराम नहीं है? बताओ पवन, कवि के अनुसार कब तक विराम नहीं है? बताओ। जब तक मंजिल ना पा सकूं, जब तक मंजिल ना पा सकूं तब तक कवि के अनुसार विराम नहीं है। बहुत अच्छा उत्तर आपने बताया पवन। अच्छा दिलीप तुम बताओ, तीसरा प्रश्न है हमारा काम क्या है? हमारा काम क्या है? देखो इस कविता के जो यहाँ पर है, जो पाठ का नाम है उसी में इसका उत्तर छिपा हुआ है। क्या है? हमारा काम क्या है? चलना है। चलना हमारा काम है। बहुत अच्छा उत्तर बताया दिलीप तुमने। अच्छा मैं आपको गृह कार्य दूंगा, आप क्या कीजिएगा? इस गृह कार्य को लिख लीजिए और अपने हिंदी शिक्षक को जाकर दिखाइए, और जो लिखे हैं पूरे इस पाठ के सभी प्रश्न के उत्तर लिखकर अपने हिंदी शिक्षक को जाकर दिखाइएगा बच्चों। ठीक है, मैं प्रश्न लिखूंगा, लिख लीजिएगा। पहला प्रश्न है आज मेरे सामने है रास्ता इतना बड़ा। गृह कार्य। पहला प्रश्न है
आज मेरे सामने, आज मेरे सामने है रास्ता इतना बड़ा, है रास्ता इतना बड़ा। पंक्ति का आशय क्या है? पंक्ति का आशय क्या है? दूसरा प्रश्न है, कविता की अंतिम पंक्तियों में, कविता की अंतिम पंक्तियों में कवि क्या संदेश दिया है? कवि क्या संदेश दिया है? तो बच्चों, आप इन दो प्रश्न आपको गृह कार्य के लिए दिए हैं, आप इन प्रश्नों के उत्तर लिखकर लाइएगा। तो बच्चों, मैं फिर आपको नए पाठ के द्वारा मिलूंगा, तब तक के लिए मैं आपसे विदा लेता हूं।